कोविड-19च्या या परिस्थितीत शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात मी रजनी अशोक कदम या ऑनलाईन शिक्षण वर्गात आपले सर्वांचे स्वागत करते. पुनश्च सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या भूगोलच्या तासामध्ये इयत्ता 7वी मध्ये झालेल्या सर्व उजळणी आहेत त्या संज्ञांची उजळणी आज आपण घेणार आहोत. मुलांनो, या ऑनलाईन वर्गात आपले स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग रजनी अशोक कदम ऑनलाईन शिक्षण वर्गात आपले स्वागत करत आहे. आज दिनांक 25 जून 2021. आजचा आपला घटक आहे भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ. दुर्गादेवी शर्मा मनपा उपरा मराठी शाळा हे माझ्या शाळेचे नाव. एल विभाग. आजचा सुविचार आहे हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुलांनो, या दोन्ही बाजू सुस्पष्ट असतील म्हणजे हक्कही सुस्पष्ट असतील, कर्तव्य सुस्पष्ट असतील, तेव्हा ते नाणं खूप छान उपयोगात येऊ शकेल, चलनात येऊ शकेल. तुम्ही बघा, आपण जे नाणं वापरतो त्याची एक बाजू जर स्पष्ट नसेल, दिसत नसेल, त्याच्यावर ओरखडा उठला असेल तर ते नाणं बाजारात कोणीही घेत नाही. बरोबर? तशाच प्रकारे आपल्या आयुष्यात देखील हक्क आणि कर्तव्य यांची पुरेशी जाणीव आपल्याला असली पाहिजे. जर हे स्पष्ट जाणीव नसेल तर हे नाणं धुरकट असेल तर खोटं समजलं जाईल आणि असा खोटा सिक्का तुम्हाला काही मिळवून देऊ शकणार नाही. म्हणूनच फक्त आपल्या हक्काबद्दल जाणीव असून चालणार नाही, आपण कर्तव्यही करत राहिलं पाहिजे. हक्क जेव्हा कर्तव्यात आपण कसूर अजिबात करणार नाही तेव्हा आपल्याला हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. म्हणूनच प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडत राहूया. यश आपोआप मिळतं आणि असं यश आपल्याला, आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. मुलांनो, गेल्या वर्षी भूगोलाचे इयत्ता 6वीचे आपण भूगोलाचे पाठ्यपुस्तक पाहिले. या पाठ्यपुस्तकातून काय सुचवलं जातं बरं? हसत खेळत शिक्षण घ्यायचं आहे. आपल्या पृथ्वीगोलाचा, आपल्या विश्वाचा अभ्यास करायचा आहे. मानवी सजीव सृष्टीचा अभ्यास करायचा आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांचा अभ्यास करायचा आहे. पण शेजारील राष्ट्रांचा अभ्यास करताना आपल्याला स्थानिक अभ्यास देखील करायचा आहे. या इथे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचा या मंडळातर्फे आपल्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती होते. मी मुद्दामून तुम्हाला ही गोष्ट येथे नमूद करण्यासाठी दाखवला आहे. हा लोगो जो आहे, हा लोगो पाहिल्यावरही एखाद्या पुस्तकावर हा लोगो पाहिला की तुम्हाला लगेच लक्षात येईल. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. QR कोड. आता QR कोड तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा झाला आहे. आपले माननीय आदरणीय देसले सर यांनी या QR कोडची निर्मितीची कल्पना त्यांना सुचली. मुलांनी पुस्तकात जर पाठ्यपुस्तकामध्ये QR कोड असेल तो तुम्ही स्कॅन केला की तुम्हाला त्या पाठाबद्दलची सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होते आणि मग तुम्हाला स्वतः स्वयंशिक्षण घेता येतं. आपला अभ्यासक्रम ज्ञानरचनावादी आहे. तुम्ही स्वतः शोधत, हसत, खेळत हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. ही मुलगी जसा असते आहे तसाच आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. मुलांनो, भूगोलाच्या अभ्यासक्रमातून आपल्याला आपल्या नागरिकांची मूलभूत कर्तव्ये समजून घ्यायची आहेत आणि त्यांचं पालन करायचं आहे. संविधानाचे पालन करायचे आहे, आदर्शांचा, आपला राष्ट्रध्वज, आपल्या राष्ट्रगीताचा आदर करायचा आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करायचे शिकायचे आहे. सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आपण या पाठ्यपुस्तकातून आपण शिकणार आहोत आणि आपल्याकडून हे अपेक्षित आहे. देशाचं रक्षण करावं, देशाची सेवा करावी, देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व घडत असताना 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील यासाठी आपला देश प्रयत्न राहत. मुलांनो, पाठ्यपुस्तकातून गेल्या वर्षी तुम्ही ऋतुनिर्मिती, चंद्र, सूर्य, पृथ्वी, भरती ओहोटी, हवेचा दाब, वारे, निसर्ग प्रदेश, मृदा, ऋतुनिर्मिती, कृषी, मानवी वस्ती, नकाशा आणि भूरूपे यांचा अभ्यास केला आहे. सामान्य भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, प्रात्यक्षिक भूगोल यांचा गेल्या वर्षी तुम्ही अभ्यास केला आहे आणि या वर्षी सुद्धा 8वीच्या पुस्तकात तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. मुलांनो, आजच्या आपल्या पाठातून पृथ्वीचा कललेला अक्ष, परिवलन, परिभ्रमणामुळे दिवस व रात्र, ऋतुनिर्मिती हे स्पष्ट होते. तुम्हाला ते कसे घडते हे सांगता येणार आहे. पृथ्वीचा कललेला अक्ष, परिवलन व परिभ्रमणामुळे दिवस व रात्र, ऋतुनिर्मिती होते हे तुम्ही स्पष्ट करणार आहात. तुम्हाला सहज सांगता येईल ते. आणि ऋतूंचा सजीवावर होणारा परिणाम आपल्याला सांगता येईल. आज आपल्या पाठाचा विषय आहे भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ. प्रत्येक विषयांच्या स्वतःच्या संज्ञा आहेत. या संज्ञा आपल्याला समजल्या, या शब्दांचे या भूगोलातील शब्द आहेत म्हणून भौगोलिक शब्द. या शब्दांचे अर्थ आपल्याला कळले की आपल्याला समजणं सोपं होतं. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत अपभू. अपभू स्थिती कधी असते? चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती, या स्थितीला अपभू स्थिती असं म्हणतो. या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो. मुलांनो, आपण आकृतीद्वारे हे स्पष्ट करून घेणारच आहोत. परत एकदा स्पष्ट करते. चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांची जी स्थिती आहे या स्थितीला अपभू स्थिती म्हणतात. यात चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो. आपल्याला कीवर्ड्स कोणते लक्षात ठेवायचे? बघा, एखादा धडा शिकताना त्यातले महत्वाचे शब्द म्हणजेच कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवलेत तर त्या संकल्पना समजायला सोपे जाते. चंद्र, पृथ्वी, जास्तीत जास्त अंतर हे 4 शब्द लक्षात ठेवायचे आणि मग आकृती लक्षात ठेवायची. याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा शब्द उपभू. या दोन्ही स्थिती मी तुम्हाला समजावल्यानंतर आकृती स्पष्ट करते. चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती, या स्थितीमध्ये पृथ्वी चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो. बघा, अपभू मध्ये चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो आणि उपभू स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो. मुलांनो, आता आपण इथे बघूया. ही आहे चंद्र आणि पृथ्वी यांची कमीत कमी अंतर. चंद्र व पृथ्वी हे कमीत कमी अंतरावर असतात. ही आहे स्थिती. चंद्र व पृथ्वी हे जास्त अंतरावर असतात. जास्तीत जास्त अंतर एवढं असतं. ते असतं अपभू स्थितीमध्ये 4,07,000 किलोमीटर व उपभू स्थितीमध्ये संख्या पाहिल्या तरी लक्षात येईल तुम्हाला 3,56,000 किलोमीटर. मुलांनो, ही जी चंद्राची स्थिती आहे ती चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती पण फिरतो. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो. हा पृथ्वीभोवती फिरण्याचा त्याचा मार्ग बघा, माझा पॉइंटर या निळ्या रेषेतून लंब गोलाकार फिरत आहे. पण तो कसा फिरत आहे? स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. हे जे पृथ्वीभोवती ज्या मार्गाने फिरतो
त्याला म्हणतात चंद्राची परिभ्रमण कक्षा. ही चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे. बघा कशी आहे ही चंद्राची परिभ्रमण कक्षा? लंबवर्तुळाकार. कशी आहे? लंबवर्तुळाकार. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आहे. लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो आहे. या चंद्राच्या फिरण्याच्या मार्गात चंद्र पृथ्वीपासून खूप कमीत कमी अंतर असतं. या स्थितीला उपभू स्थिती म्हणतात व चंद्राचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर असते. या स्थितीला अपभू स्थिती म्हणतात. मुलांनो, तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. तुम्ही वही पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण जेव्हा प्रश्न विचारतो, आता तुम्ही 8वीत आलेले आहात, या वेळेला तुम्हाला या प्रश्न नोट काढता यायला पाहिजे. शब्दांचे महत्वाचे शब्द नोट करून ठेवून दिले की तुम्हाला त्या संकल्पना समजायला सोपे जाते. पुढचा, आता तुम्ही म्हणाल ही प्रदक्षिणा मार्गातील ही स्थिती का निर्माण होते? तर त्याला कारण आहे पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा या लंबवर्तुळाकार मार्गानेच फिरते. पृथ्वी स्वतः सुद्धा सूर्याभोवती फिरते आहे, होय की नाही? मग ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आहे आणि चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आहे. दोघांच्याही या कक्षा आहेत त्या लंबवर्तुळाकार आहेत. पृथ्वीची परिभ्रमण करण्याची कक्षा आहे ती सुद्धा लंबवर्तुळाकार आहे. सूर्याची परिभ्रमण करण्याची कक्षा आहे ती सुद्धा लंबवर्तुळाकार आहे. यामुळे ही प्रदक्षिणा मार्गातील या फरकामुळे उपभू व अपभू स्थिती निर्माण होते. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत अपसूर्य. पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील ही स्थिती आहे. ही स्थिती जुलै महिन्यात येते. पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती ही आहे आणि ही जुलै महिन्यात येते. बघा, ही आहे अपसूर्य स्थिती. ही आहे अपसूर्य स्थिती. सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याभोवतीही फिरत आहे. बरोबर? हे जे अंतर आहे हे जास्त अंतर आहे आणि ते कधी असतं? जुलै महिन्यामध्ये असतं. परत एकदा आपण बघणार आहोत पुढची स्थिती, ती आहे उपसूर्य स्थिती. पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती आणि ही स्थिती असते जानेवारी महिन्यामध्ये. ही स्थिती कधी असते? जानेवारीमध्ये. आपण परत एकदा या आकृतीचं निरीक्षण करूया. सूर्य इथे आहे, पृथ्वी ही जी स्थिती आहे ही जानेवारी महिन्यातील स्थिती आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जी कमीत कमी स्थिती असते त्याला आपण म्हणतो उपसूर्य स्थिती. या वेळेला दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो तर उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो. अपभू स्थितीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. आकृतीद्वारे आपल्याला या दोन्ही स्थितींचं छान ज्ञान होईल. चांगल्या प्रकारे ही माहिती आपल्याला समजेल. मुलांनो, ह्या दोन्ही स्थितीसाठी परत प्रदक्षिणा मार्गावरील हा फरक जो आहे तो कारणीभूत होतो, हे इथे लक्षात घ्या. आता आपण पुढची संज्ञा बघणार आहोत, उधाणाची भरती ओहोटी. भरती आणि ओहोटी हे सूर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षण करण्याच्या परिस्थितीमुळे होत असते. त्याचबरोबर
पृथ्वीची याचबरोबर आपण चित्र बघूया. बघा, अमावस्या चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते. त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. ही असते उधाणाची ओहोटी. आकृतीत पाहूया. सूर्य, चंद्र व पृथ्वी. पृथ्वीच्या एकाच दिशेला चंद्र व सूर्य यांची स्थिती आहे आणि त्यामुळे या दिशेने सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल, चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल यामुळे पाण्याला फुगवटा प्राप्त होतो आणि तो नेहमीच्या फुगवट्यापेक्षा जास्त असतो आणि म्हणूनच ही भरती उधाणाची असते. या बाजूला हा जो स्तंभ दाखवलेला आहे, हा स्तंभ पाण्याची पातळी दर्शवतो. पाण्याची पातळी किती भरतीच्या वेळेला जास्त आहे या खुणांपर्यंत पाणी जेव्हा जातं त्यानुसार आपल्याला ठरवता येते की भरतीची पातळी किती आहे. तुम्ही जेव्हा फिरायला गेला असाल तेव्हा धरणाच्या ठिकाणी जर फिरायला गेलात तर नक्की त्या ठिकाणी हा स्तंभ दिसतोय का? पाण्याची पातळी तुम्हाला ओळखता येते का? ती कुठपर्यंत आहे हे लक्षात घ्यायचं. मुलांनो, काय बरं या स्तंभाचा उपयोग आहे? तर एका विशिष्ट रेषेपेक्षा पाण्याने ती पातळी ओलांडली तर किनारपट्टीवरील किंवा आजूबाजूच्या शेजारील गावांमध्ये धोका उद्भवू शकतो आणि मग वेळीच आपल्याला त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवता येते. अशा प्रकारे ही पाण्याची पातळी आपल्याला या स्तंभावरून ओळखता येते आणि सजीव सृष्टीला त्याचा उपयोग करून घेता येतो. भूगोलाचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये एवढा छान उपयोग करून आपलं जीवन सुसह्य करता येतं. दुसरी संज्ञा आहे, तीच संज्ञा आपण परत एकदा मोठ्या आकृतीवर बघणार आहोत जेणेकरून आपल्याला जास्त लक्षात येईल. पृथ्वीच्या एकाच दिशेने चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल व सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल लागते आणि त्यामुळे जास्त प्रमाणात पाण्याला फुगवटा प्राप्त होतो आणि जास्त समुद्राच्या पाण्याला भरती येते असे आपण म्हणतो. या ठिकाणी परत एकदा बघा, ही जी सूर्याची स्थिती आहे, चंद्र आहे, तर पृथ्वीच्या जवळ कोण आहे? चंद्र. आणि पृथ्वीपासून सूर्याचे अंतर जास्त आहे. त्यामुळे जरी सूर्य तारा असला आणि तरी सुद्धा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यावर किंवा जास्त परिणाम होतो असे आपण म्हणू शकतो. परत एकदा मी विश्लेषण करते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे आणि त्यामुळेच काय होतं की चंद्राचे गुरुत्वाकर्षण अधिक प्रमाणात परिणाम करतं. याच्यानंतर या भागावर तुम्हाला परिणाम स्वतः प्रश्न तयार करून उत्तर तयार करता येतात. आणि कीवर्ड्स काय लक्षात ठेवायचे? पृथ्वी, चंद्र व सूर्य एकाच दिशेला. गुरुत्वाकर्षण बल जास्त लागते, पाण्याला फुगवटा जास्त येतो आणि त्यामुळे उधाणाची भरती येते. ही जी भरती येते अमावस्या, पौर्णिमा, चंद्र सूर्य एका दिशेला पृथ्वीच्या, हे त्यातले महत्वाचे कीवर्ड्स आहेत. त्याला आपण म्हणतो उधाणाची भरती. यानंतर आपण भरतीचा दुसरा प्रकार बघणार आहोत, भांगाची भरती आणि ओहोटी. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी
भरती निर्माण करणाऱ्या चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते, कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. ही झाली भांगाची भरती व ओहोटी होय. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते आणि ओहोटी सरासरीपेक्षा मोठी असते. एकदा आपण आकृतीकडे लक्ष देऊया. बघा, ही आहे सूर्याची स्थिती आणि ही आहे चंद्राची स्थिती. दोघेही काटकोनात आहेत. चंद्र आणि सूर्य एकाच दिशेला नाहीत, त्यामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण बल जे आहे त्याची जी प्रेरणा आहे ती थोडीशी कमी पडते. आता ही जी आकृती आहे ती मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने, बघा हा काटकोन दिसतो आहे तुम्हाला, या काटकोनात विभागली गेल्यामुळे ही भरती थोडीशी कमी प्रमाणात येते आणि ते इथे स्तंभावर दाखवलेलं आहे. भरतीची पातळी, जलपातळी या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते. जेव्हा अशी भांगाची भरती आणि उधाणाची भरती या दोघांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो बरं? या दोन्ही आकृत्यांमध्ये आपण बघितलं की भांगाची भरती आणि उधाणाची भरती या दोन्ही आकृत्या मी तुमच्या समोर ठेवते आहे. बघा, सूर्य, चंद्र पृथ्वीच्या एकाच दिशेला, त्यामुळे भरती आणि ओहोटी यांची भरतीची जलपातळी खूप जास्त असते. भरती मोठ्या प्रमाणात येते आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे उधाणाची भरती. याचा आपण कसा उपयोग करून घेणार मुलांनो? तर उधाणाची भरती ज्या वेळेला असेल त्यावेळेला जर तुम्ही मासेमारी करायला गेलात तर किनाऱ्यालगतच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मासे मिळतात, होय की नाही? आणि त्यामुळे खोलवर समुद्रात जाण्याची वेळ येत नाही. त्याचबरोबर भरतीच्या वेळेला जे पाणी किनाऱ्यावर आलेलं असतं त्याचा उपयोग करून आपण मिठागरे तयार करू शकतो. त्याचा व्यवसायात उपयोग करून आपण त्याच्यापासून उत्पन्न मिळवू शकतो. त्याचबरोबर भरती आणि ओहोटी याचा उपयोग करून आपण वीज निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर बघा, इंधन बचतही होते आणि प्रदूषणही कमी होतं, कारण भरतीच्या आणि ओहोटीच्या वेळा जर तुम्हाला माहित असतील तर त्यानुसारच तुम्ही मासेमारी करण्यासाठी बाहेर जाल, समुद्रात जाल आणि समुद्रात गेल्यानंतर तुम्हाला अगदी कमी इंधनामध्ये किनाऱ्यालगतच भरपूर प्रमाणात ते मासे समुद्राच्या पाण्याबरोबर किनाऱ्यालगत आल्यामुळे मुबलक प्रमाणात मासे मिळू शकतात. त्याचबरोबर आपल्याला हेही माहित असलं पाहिजे की भरतीच्या आणि ओहोटीच्या वेळा जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला त्यानुसार समुद्रकिनारी फिरायला जाताना कुठल्याही प्रकारचे अपघात घडून येणार नाही. कधी कधी जर भरतीची वेळ माहित नसेल आणि तुम्ही जर समुद्रकिनारी अडकलात तर काय होईल बरे? म्हणूनच भरतीच्या आणि ओहोटीच्या वेळा आपल्याला माहित असल्या पाहिजेत. उधाणाची भरती आणि भांगाची भरती अशा प्रकारे जेव्हा तुम्ही समोरासमोर ठेवून जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्ही कधीही ती गोष्ट विसरणार नाही. की तुम्ही एक लक्षात ठेवाल की पृथ्वीवर सूर्याच्या व चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे जलपातळीत वाढ होते, याला आपण भरती म्हणतो, आणि जलपातळीत घट होते याला आपण ओहोटी म्हणतो. या भरती ओहोटीचा मानवी जीवनावर परिणाम होतो. यानंतर आपण पाहणार आहोत अपक्षालन. अपक्षालन म्हणजे निक्षालन म्हणजेच धुपणे. बघा, हे सगळे समान अर्थाचे शब्दाने आलेले आहेत.
तुम्ही म्हणाल, बाई इथे कुठे मराठी घेऊन आलात? नाही मुलांनो, आपण अशा प्रकारे सतत सगळे शब्द कानावर आपल्या गेल्यामुळे काय होतं, आपल्याला आपली शब्द संपत्ती वाढते. आपल्याला सगळ्या संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेताही येतात आणि समजावून देताही येतात. त्यामुळे आपण मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल या सर्व विषयांचा एकमेकांशी सहसंबंध असतो आणि म्हणून ते तेवढ्याच तन्मयतेने अभ्यासले गेले पाहिजेत. अपक्षय ही एक प्रक्रिया आहे. जास्त पाऊस असलेल्या दमट हवामानात ही क्षार व विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व पाण्याबरोबर वाहून गेली जातात. हे बघा, हा जो खडक आहे, या खडकावर तुम्हाला या हवामानाचा तुम्हाला परिणाम झालेला दिसून येतो. अजून तुम्हाला काही चित्र दाखवते. ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन हे अपक्षलन झालेलं आहे. आता पुढचा आपण शब्द घेणार आहोत, भौगोलिक शब्द घेणार आहोत. समुद्र सपाटीपासूनची समुद्र सपाटी. भरती ओहोटीमुळे सागरी जलाची पाण्याची पातळी सतत बदलत असते, होय की नाही? ही जी पाण्याची पातळी आहे ती सरासरी काढून सरासरी समुद्र सपाटी निश्चित केली जाते. भरतीची सरासरी पातळी, ओहोटीची सरासरी पातळी काढून सरासरी समुद्र सपाटी निश्चित केली जाते. सरासरी किती पाण्याची पातळी वाढते, सरासरी किती पाण्याची पातळी कमी होते, हे तुम्हाला कळलं की त्यांची सरासरी काढून समुद्र सपाटी निश्चित केली जाते. सरासरी आपण कशी काढतो ते तुम्हाला माहीतच आहे. वेगवेगळ्या किनाऱ्यांवर भरती ओहोटीची कक्षा वेगवेगळी असू शकते. मुलांनो, पृथ्वी गोल आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रचना आहे. अशा वेळेला एक निवडक अशा ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची विचारात घेतली जाते. निवडक अशा एका ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची विचारात घेतली जाते. भारतीय सर्वेक्षणासाठी चेन्नई या ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची लक्षात घेतली जाते. बघा, जसं तुम्हाला सांगितलं आहे की रेखावृत्त 0 अंशावरून जाते आणि मग त्यानुसार प्रमाण वेळ आणि हे ठरवता येतं. तसंच पृथ्वीचा भाग, पृथ्वी गोलाकार असल्यामुळे एका ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची विचारात घेतली जाते. भारतातील चेन्नई या ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची लक्षात घेतली जाते. नीट लक्षात ठेवा हा मुलांनो. आपण जरा समुद्र सपाटी ही संकल्पना स्पष्ट करूया. बघा, समुद्राची पातळी जी आहे ही समान आपल्याला राहण्याचा प्रयत्न करते. जर या समुद्र सपाटी, माझा पॉइंटर फिरतोय बघा, इथून पुढे आपण उंची मोजतो वरती, बरोबर, स्थान मोजतो आणि त्यानुसार ते मोजणं आपल्याला सोपं जातं. किंवा समुद्री सपाटीपासून खोल, जसं मरियाना गर्त आहे, ती 11,034 मीटर अशी आहे. तर माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर हे मोजणं आपल्याला सोपं दिसतं. इथे ही आकृती जराशी अधिक स्पष्ट करून मी तुम्हाला सांगते. बघा, भरतीची कमाल पातळी, ओहोटीची कमाल पातळी आणि सरासरी समुद्र सपाटी याच्यावरून सरासरी समुद्र सपाटी निश्चित केली जाते. समुद्र सपाटीपासून का बरं? तर पाणी एक समान आहे आणि आपल्याला पृथ्वीला भरपूर मोठ्या प्रमाणात जल उपलब्ध आहे, बरोबर. तर आता यातही बघा, तुम्हाला पुढचा आकृती मी दाखवते. ही आपल्याला समुद्र सपाटीपासूनची
किती खोल, समुद्र सपाटीपासून किती उंच हे दाखवतं. पुढच्या आकृतीमध्ये बघा, मी तुम्हाला काही स्टेशनची नावं दाखवली आहेत. अरे, भूगोलामध्ये समुद्र बाई भरती ओहोटी शिकवतायत, मग रेल्वे स्टेशनची नावं का देतायत बरं? मुलांनो, रेल्वे स्टेशनच्या पहिल्या टोकाला आणि शेवटच्या टोकाला तुम्हाला समुद्र तल से ऊंचाई अशा प्रकारचं तिथे लेखी सूचना दिलेली आढळते. हे का दिलेलं असेल, का सांगतात, याचा संबंध काय आहे? तर पृथ्वी गोलाकार असल्यामुळे सर्व ठिकाणी तिची उंची सारखी नाहीये, रचना सारखी नाहीये. अशा वेळेला ते तुम्हाला माहित आहे, ट्रेनची जी रचना आहे ती ट्रेनची रचना आहे त्या वीज प्रवाह आहे तो वरच्या तारांमधून तिला प्राप्त होतो. त्या तारा एकमेकांशी जोडलेल्या गेल्या तर ट्रेनला वीज प्रवाह मिळू शकतो. जो वाहन चालक आहे, ट्रेन चालक आहे, त्याला या प्रवाहावरून, या उंचीवरून कळतं, समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवरून कळतं की ट्रेन आता 300 वरून 350 वर जाणार आहे. तर किती गती दिली पाहिजे, त्यानुसार किती बल लावलं पाहिजे, किंवा खाली येताना कशा प्रकारे गती ठेवली पाहिजे, हे जेणेकरून त्या तारा समान उंचीवर राहतील, विद्युत प्रवाह चालू राहील. परत एकदा स्पष्ट करते तुम्हाला, पृथ्वी गोलाकार आहे, सर्वत्र रचना सारखी नाही. काही ठिकाणी सपाट प्रदेश आहे तर काही ठिकाणी उंच सकल प्रदेश आहे. मग अशा वेळेला समुद्राचे पाणी एकसमान राहते आणि त्यामुळे समुद्र सपाटीपासूनची उंची जर आपल्याला त्यानुसार समजावून सांगता येते. समुद्र सपाटीपासूनची उंची माहीत असेल तर वाहन चालक आहे, ट्रेन चालक आहे, त्याला आपल्या गाडीची गती किती ठेवायला हवी हे लक्षात येते आणि त्यानुसार नियोजन होतं आणि गाडीचा विद्युत पुरवठा खंडित होत नाही. याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की या भरती ओहोटीचे परिणाम सुद्धा कसे होतात ते. यानंतर आपण जाणार आहोत उपखंड पाहायला. खंडाचा असा विभाग की जो भौगोलिक व सांस्कृतिक स्तरावर खंडाच्या इतर भागांपेक्षा वेगळा असतो. दक्षिण आशियातील हिमालय पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या भूभागास भारतीय उपखंड असे म्हणतात. यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान व श्रीलंका या देशांचा समावेश होतो. मुलांनो, तुम्हाला मी आता नकाशात इथे दाखवते आहे. हा भारतीय उपखंड दक्षिण आशियातील बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने उपखंड ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे आणि बाकीच्या आशियापेक्षा वेगळा आहे. पुढचं आपण बघणार आहोत. मुलांनो, चित्र दिसतायत तुम्हाला. ही चित्र आहेत रेषाकृती वस्तींची. मानवी जो सहसंबंध आपल्याला इथे दिसतो बघा. वस्तीचा विकास एखाद्या रेषात्मक घटकाच्या अनुरोधाने झालेला असेल तर घरांची मांडणी देखील रेषात्मक बनते. बघा, हा रस्ता जाताना दिसतोय तुम्हाला, त्याच्या आजूबाजूला या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं आहे, मानवी वस्ती वसलेली दिसून येते. किंवा लोहमार्ग जात असेल तर लोहमार्गाच्या आजूबाजूला या ठिकाणी मानवी वस्ती वसलेली दिसू शकेल. किंवा नदी किनारी तुम्हाला मानवी वस्ती वसलेली दिसू शकेल. ही मानवी वस्ती, या रेषाकृती वस्ती, ही जी वस्ती आहे ती एका रेषेत वाढते आणि एका रेषेत विस्तारित होते. म्हणून या वस्तीच्या या प्रकाराला रेषाकृती वस्ती असेही म्हणतात. जेव्हा ती विखुरलेली असते तेव्हा त्याला विखुरलेली वस्ती असेही म्हणतात. बघा, माणूस उत्क्रांत होत गेला तेव्हा सर्वात प्रथम तो नदीच्या किनारीच वसला. जिथे पाणी मिळेल तिथेच शेती झाली. त्याच्या आसपास मनुष्याने वस्ती केली, शेती केली आणि प्रगती केली. हा आहे आपला इतिहास. म्हणजे
इतिहास आणि भूगोल हे हातात हात घालून चालतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपण जेव्हा मानवी वस्तीचा मानवांचा विचार करतो तेव्हा आपल्याला लोकसंख्या विचारात घेत असतो. एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकूण लोकांची संख्या म्हणजे आपली लोकसंख्या. बरोबर. हे बघा भारताची लोकसंख्या चित्राद्वारे मी इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. लोकसंख्या. आता लोकसंख्या म्हणजे आज आपल्या भूगोल वर्गातील जे या ऑनलाईन वर्गाला उपस्थित झालेले आहेत तर ती आपली आजच्या भूगोलाच्या वर्गाची लोकसंख्या. कोणी अनम्यूट होऊन मला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल का? आजच्या आपल्या भूगोल वर्गाची उपस्थिती आपल्या आजच्या भूगोल वर्गाची लोकसंख्या किती आहे? छान मॅडम 132. व्हेरी गुड. खूप छान. 133. व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू. आता तुम्हाला कळलं की आपल्या भूगोल वर्गाची म्यूट केलं तरी चालेल स्वतःला. आपल्या भूगोल वर्गाची उपस्थिती. मुलांनो, आपण आपल्या वर्गात असतो तेव्हा आपल्या वर्गातील आपले शिक्षक, आपले विद्यार्थी संख्या ही आपल्या वर्गाची लोकसंख्या असते. आपण आपल्या शाळेतील लोकसंख्या विचारात घेतो. एवढे विद्यार्थी आहेत, एवढे शिक्षक आहेत, एवढ्या मुली आहेत, एवढ्या मुलगे आहेत. हे लोकसंख्येचं वितरण होतं. मग ते वेगळ्या ते होतं लोकसंख्येचे वितरण होताना आपण बघतो की त्याचे कोणकोणते भाग पडतात लोकसंख्येचे. तर पुरुष आणि स्त्रिया अशी पण विभागणी करता येते किंवा मुले, तरुण आणि वृद्ध अशीही हो, मला कळलं तुम्हाला उत्तर येता येते. खूप खूप धन्यवाद. मुले शिवाय तरुण आणि वृद्ध अशी लोकसंख्या विचारात घेता येते. बरोबर. संपूर्ण जगाची लोकसंख्या, आपल्या भारताची लोकसंख्या, आपल्या राज्याची लोकसंख्या, आपल्या विभागाची लोकसंख्या, आपल्या वस्तीची लोकसंख्या ही जर माहीत असेल तर मुलांनो का माहीत असायला पाहिजे? नियोजन करण्यासाठी. कशासाठी माहीत असली पाहिजे? नियोजन करण्यासाठी. कारण जर आपल्याला कळलं की आपली लोकसंख्या किती आहे तर त्या विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्याला सोयी सुविधा पुरवता येतात. आता एक उदाहरण आपल्या वर्गाच्या संदर्भात घेऊया. महानगरपालिकेचे आपल्याला धन्यवाद मानले पाहिजे आणि आपण महानगरपालिका सगळ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून सर्व सोयी सुविधा पुरवत असते. बरोबर. तर या वेळेला आपण जर वर्गाच्या दिशेने बघितलं, आपल्या वर्गाची लोकसंख्या आपल्याला माहीत असेल तर काय होईल बरं? आपल्याला योग्य प्रमाणात वस्तू वाटप करता येईल. 27 वस्तूंचं सगळ्यांना वितरण योग्य पद्धतीने होईल किंवा आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करता येतं. आपल्याला लोकसंख्या माहीत असल्यामुळे मुलांनो आपल्या या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्या कशा पद्धतीने राबवायला पाहिजेत हेही आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करता आले. ते केवळ लोकसंख्या माहीत असल्यामुळेच. आता लोकसंख्या जी आहे ती मोजली जाते. लोकसंख्या म्हणजे परत एकदा आपण बघूया. लोकसंख्या म्हणजे भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. मी अजून एकदा रिपीट करते, तुम्ही मनातल्या मनात वाचायचं आहे. लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. जसं लोकसंख्या मोजायला जनगणना किंवा खानेसुमारी असे म्हणतात. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी असे म्हणतात. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करत असतो. हा कालखंड बहुतेक 10 वर्षे एवढा असतो. दरवर्षी वाढीव लोकसंख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो. मुलांनो, लोकसंख्येचा अंदाज येण्यासाठी जनगणना होते. आणि ही जनगणना 2011 मध्ये झाली.
आणि आता 2021 मध्ये आपल्याला अपेक्षित होती. पण सध्या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये आपल्याला ती प्रक्रिया चालू आहे, होईल यानुसार. आता जनगणना झाल्याबरोबर माणसांची लोकसंख्या मोजतो, तसंच अजून कोणाकोणाची लोकसंख्या आपण मोजतो. आपल्या परिसरामधील पशु पक्ष्यांची लोकसंख्या देखील मोजली जाते, जेणेकरून त्या संदर्भात काही उपाययोजना करायच्या असतील तर त्या उपाययोजनाही आपल्याला करता येतात. पशूंची जनगणना केली जाते, पक्ष्यांची जनगणना केली जाते, मुलांना वृक्षांची देखील जनगणना केली जाते. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की कोणत्या प्रजाती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, कोणत्या प्रजातींचे परत पुनर्रोपण करायला पाहिजे, वनस्पती कोणत्या परत लावल्या पाहिजेत, किती प्रमाणात लावल्या पाहिजेत. जसं आता आपण बघितलं की वादळ यायचं असेल, वादळ यायचं असेल तर आपल्याला कळतं की ठराविक प्रदेशातील तिथली परिस्थिती कशी आहे, किती लोकसंख्या आहे, त्यांना कुठे न्यायचं. समजा समुद्र सपाटीला एखादी लोकसंख्या, समुद्र सपाटीपासूनची गावे आहेत, त्या गावाची लोकसंख्या जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला लगेच तिथून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कशा प्रकारे आणि किती प्रकारे योजना केली पाहिजे, आपत्ती व्यवस्थापन कसे असायला पाहिजे हे आपल्याला नियोजन करता येतं. त्यामुळे महत्त्वाचे कीवर्ड्स लोकसंख्या, त्या प्रदेशातील लिंगानुसार होते, स्त्री आणि पुरुष, आणि त्याचबरोबर लोकसंख्या मुले, तरुण आणि वृद्ध अशा 3 भागांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्या आपल्या आवश्यकतेनुसार आहे त्या उपलब्ध लोकसंख्येची विभागणी करून त्यानुसार आपल्याला डाटा मिळवता येतो, नियोजन करता येतं आणि त्यानुसार उपाययोजना करता येतात. मुलांनो, भौगोलिक शब्दाचे विस्तारित अर्थ याच्यामध्ये आपण मानवी शब्दाशीच आणि लोकसंख्येशीच सहसंबंधित असा पुढचा शब्द आहे मनुष्यबळ. पुढील सर्व जीवनात आपल्याला ह्या शब्दाला सामोरे जावे लागणार आहे, उपलब्ध मनुष्यबळ. तर मनुष्यबळ म्हणजे काय? मनुष्यबळ म्हणजे एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेले मानवी बळ. मनुष्यबळ म्हणजे एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेले मानवी बळ. शेती, उद्योगधंदे, व्यापार अशा सर्व व्यवसायांसाठी मनुष्यबळ लागते. मनुष्यबळ जर आपल्याला माहित असेल, लोकसंख्या माहित असेल, त्यातला तरुण वर्ग माहित असेल तर आपल्याला ठरवता येतं की मनुष्यबळ कसे आहे. आपले मनुष्यबळ मजबूत आहे की आपल्याला त्याच्यासाठी वेगळं कार्यक्रम राबवावा लागणार आहे हेही ठरवता येते. मुलांनो, मुले आणि वृद्ध जास्त तास अवघड काम करू शकत नाहीत, तरुण मात्र हे काम सहज करू शकतात. लोकसंख्येत उपलब्ध मनुष्यबळ आपल्याला समजते आणि एकूण लोकसंख्येच्या समाधानकारक पटीमध्ये मनुष्यबळ असल्यास जीवन सुसह्य होते. बघा, जर असं झालं, आता एक विचार करा, कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये आपलं मनुष्यबळ आहे, आरोग्य विभागाचं मनुष्यबळ आणि आपली लोकसंख्या विचारात घ्या, बरोबर? हा सरासरी आकडा दिला आहे मी तुम्हाला. 1000 लोकांमागे एक डॉक्टर, बरोबर? जर आपण लॉकडाऊन केले नसते तर एवढ्या लोकांना आरोग्य सेवा देणं या उपलब्ध मनुष्यबळामध्ये शक्य झालं नसतं आपल्याला. आणि म्हणून आपण उपाय केला की आपण लॉकडाऊन करावा, जेणेकरून सर्व आपली लोकसंख्या सुरक्षित राहील आणि आपल्या देशाची मजबूतीकरण होईल, बळकटीकरण होईल. मुलांनो, मनुष्यबळाचे कुशल आणि अकुशल असे 2 प्रकार केले जातात. कुशल म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला ती करण्यासाठी तुम्ही स्किल्ड आहात, कुशल आहात, आणि अकुशल म्हणजे ती गोष्ट तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. यानंतर आपण बघणार आहोत की मनुष्यबळ, मी तुम्हाला चित्र दाखवते, हे आहे आपलं मनुष्यबळ. यासाठी
आता ही रांग दिसते आहे तुम्हाला. का बरं रांग दिसते आहे? या रांग बघितल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की या सगळ्यांना सोयी सुविधा पुरवून देण्यासाठी योग्य प्रमाणात मनुष्यबळ इथे उपलब्ध नाही. कारण व्यक्ती आली, तिच्या समस्याचे निराकरण केले गेले आणि मग ती लगेचच निघून गेली. असं जर असतं तर एवढी मोठी लाईन इथे लागली नसती. म्हणजे इथे कुठेतरी मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे, हे या चित्रातून तुम्हाला दिसू शकेल. मुलांनो, आपला भारत देश हा खूप नशीबवान आहे. आपल्या लोकसंख्येमध्ये आपला तरुण वर्ग जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच भारताला तरुणांचा देश असे म्हटले जाते. आणि आपण खूप जसं म्हणतो ना, आपण खूप आशीर्वादित आहोत की आपल्याला या सगळ्यांना आपण सोयी सुविधा पुरवण्यासाठी तत्पर आहोत. आपल्या देशातून बरेचसे लोक बाहेर शिकण्यासाठी जातात किंवा कुशल कारागीर म्हणून रुजू होतात, बरोबर, आपल्या सेवा देतात आणि त्याचा आपल्या देशाला सुद्धा खूप चांगला परिणाम मिळतो, चांगलं यश मिळतं आपल्या देशाला. कारण का मुलांनो, जर आपण परदेशात सुद्धा अशा प्रकारे सेवा देत असतो, त्यामुळे काय होतं, परदेशी चलन उपलब्ध होतं आणि देशाची आर्थिक व्यवस्था देखील मजबूत होते, बरोबर. तर हा मनुष्यबळ हा देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक परिणाम करणारा घटक आहे असे आपण म्हणू शकतो. मुलांनो, आपण इथे आज आपण शिकलो अपभू, उपभू, अपसूर्य, उपसूर्य, भरती, ओहोटी, उधाणाची भरती, भांगाची भरती, लोकसंख्या, मनुष्यबळ या सर्व संकल्पनांचा अभ्यास केला. आता मला अनम्यूट होऊन या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. छान. नेहा, सांगशील का? हो टीचर. बोल बाळा. कारण की पृथ्वीच्या समोर कमी अंतरावर चंद्र असतो आणि सूर्य जास्त अंतरावर, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम. खूप छान, व्हेरी गुड. आता भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. सांगता येईल? भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. हा बोला. मॅडम, कारण भारत देशामध्ये तरुण खूप जास्त आहेत. बरोबर, लोकसंख्येमध्ये तरुण मनुष्यबळ जास्त प्रमाणात आपण. हा, थँक्यू, खूप छान. भारत देशामध्ये मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि तरुण मनुष्यबळ उपलब्ध आहे, म्हणून भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मुलांनो, खूप छान प्रतिसाद दिलात. धन्यवाद.